अदिती, हे बघ अदिती, मी तसं काही खरंच म्हटलं नव्हतं. मला शांतपणे काम करू दे. असं काय करतेस तू? मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे ना एकदा. मला काहीही बोलायचं नाहीये आणि ऐकायचंही नाहीये. अदिती, हे बघ ती रजनी ना उगाच काहीतरी बोलत होती. काहीतरी ती माझ्या पप्पांबद्दल मिस्टर दाभोळकरांबद्दल बोललीये. त्यांना माज आहे, ते विक्षिप्त आहेत, ते विचित्र आहेत. क्लायंट असले म्हणून काय झालं? ही पद्धत झाली का बोलण्याची? हे बघ तसं नाहीये ते. हे बघ, मला काही ऐक. काय चाललंय? ते ही कॉन्फरन्स रूम आहे, गप्पा मारायची जागा नाहीये. हा नाही, आम्ही प्रोजेक्ट संदर्भात बोलत होतो. कसलं प्रोजेक्ट? नाही, तुम्ही दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर काम करता आणि आदिती मॅडम कर्नाळ्याच्या. हो, तुमचं दोघांचं एकत्र असं प्रोजेक्ट कुठलंच नाहीये सध्या. नाही ते प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशन संदर्भात जरा डिस्कस करत होतो. मला सगळं माहिती आहे. गप्पा मारायला तुम्ही सगळे फक्त एखाद्या संधीची वाट बघत असता. हे बघा, वेळ वाया घालवलेला मला आवडणार नाही. हो आदिती मॅडम, सरांचा फोन आला होता. कर्नाळ्याच्या प्रोजेक्टचा मेल पाठवायचा आहे त्यांना. काका, तोच मेल पाठवते मी. मी आलो नसतो तर काम तसंच राहिलं असतं आणि नुसत्याच गप्पा झाल्या असत्या, नाही का? लवकर मेल करा सरांना. हो, करते. आणि तुम्ही काय करताय? का तुम्हाला काही काम नाही आज? चला. गुड, अगदी वेळेत आलीस. नाही तर तुझ्या डब्यातली भाजी मिस केली असती मी. हे घे काय आहे? बटाटा. मला पण. ओ देणार सगळ्यांना. हे काय आदिती कुठं आहे? इथे आली जेवायला? आता दाभोळकरांबद्दल एवढं सगळं बोलल्यानंतर तिला कसं वाटेल? काका, पण अदितीचा आणि दाभोळकरांना बोलण्याचा काय संबंध? संबंध नाही म्हणजे? संबंध आहे संबंध. क्लायंट्स आहेत ते. आता क्लायंट बद्दल असं कोणी बोललं तर कसं होईल मग? हो, रजनी खूप बोलत होती. जुई, मला पटतंय. म्हणजे एवढंही कशाला बोलायचं ना? ते आणि जय बघून घेतील ना. काय जय? नाही, पण मला नाही वाटत आदिती त्यामुळे नाराज असेल. ही सध्या ना तिचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे. एकटं फील करत असेल. मिस करते ना ती. झालंय माझं. अरे अरे जय, ऐक ना. गेला काय झालं? हा का गेला असा? तुझ्यामुळे. मी काय केलंय? मी तर फक्त आदिती बद्दल बोलत होते ना. अगं तसं काही नाही. सध्या तो दाभोळकरांच्या टेन्शन मध्ये आहे ना, म्हणून गेला असेल. होईल, सगळं व्यवस्थित होईल.
माझ्याकडे एक मस्त उपाय आहे. आता तुझ्याकडे कसलाय उपाय? कळेल, सगळं कळेल. अदिती, अदिती काय आहे? जेवायला का नाही आलीस तू? मला भूक नाहीये, नंतर जेवेन. अदिती का असं करतेस तू? मला खूप महत्वाची कामं आहेत जय. मी जे बोलतोय तेही महत्वाचं आहे. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी काय मुद्दाम तुझ्या पप्पांबद्दल काही बोलत नव्हतो. कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? जय ऐक ना, हे घे. तुझ्यासाठी सगळ्यात उपयुक्त गोष्ट. हो, पण काय आहे त्यात? अरे, यांनी ना सगळी तुझ्या मागची पिढा जाईल. सगळं चांगलं होईल. अरे, खूप चांगला अनुभव आहे सगळ्यांना याचा. पण काय आहे ते? हा अंगारा. काय ग? कसला अंगारा? अगं, नजरबंद अंगारा आहे हा. नजर कोणासाठी? कुणासाठी काय जय? अरे, दाभोळकरांसाठी. दाभोळकरांच्या ऑफिसमध्ये गेलास ना की हा अंगारा असा हातावर घे आणि असं त्यांच्या अंगावर फुंकर मार. म्हणजे काय होईल, ते सतत अंगावर येतात ना चिडून, ते जरा शांत होतील, माणसात येतील. नंदिनी मॅडम, खरंच असं होतं? होत असेल. काही काय, असं खरंच झालं असतं तर जगातले सगळे सुखी झाले असते. उत्तमा, खरं सांगू का, सगळ्या जगाचं मला माहिती नाही, पण जय सुखी व्हावा असं खरंच मनापासून वाटतंय मला. हा, आणि आदिती, यातला थोडासा अंगारा ना काकांसाठी घेऊन जा. आणि ना चहात मिसळ, म्हणजे त्यांची चिडचिड कमी होईल, मनशांती लाभेल जरा. पण तिचे काका कुठे त्रास देतात? त्यापेक्षा दाभोळकरांना दे, त्यांच्यात तरी फरक पडेल. त्यांना सुद्धा फरक पडेल. उत्तमा, असतात काही माणसं अशी, म्हणजे ना आतून खूप दुखावलेली असतात, दुःखी असतात, घरात सुख नसतं ना म्हणून. आणि आपल्या वागण्याने इतरांना त्रास होतो हे त्यांच्या गावीही नसतं. पण जय, हं, तू काळजी करू नकोस. हा ना रामबाण उपाय. हा अंगारा असा हातावर घे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेलास ना की असं सगळीकडे काय हे सगळी धूळ गेली ना डोळ्यात. सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? आओ नवरे, धूळ नाहीये, अंगारा आहे अंगारा. हे अंगारा वगैरे काय चाललंय तुमचं? नाही, हे असले प्रकार इथं चालणार नाहीत. त्याच्याकरता तुम्ही येता ऑफिसमध्ये? हे बघा, त्यापेक्षा काम करा ना, नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. नको नको, सॉरी. नंदिनी मॅडम, तुमच्या अंगाऱ्याचा नवऱ्यांवर तरी काही परिणाम झाला नाही. आता दाभोळकरांवर तरी काही होतोय की नाही बघा. खरंच ग बाई, फेलच झालं सगळं. थंड व्हायच्या ऐवजी जास्त चिडले. फेलच गेलंय, चुकलंच.
आदिती, सर रागावून का उपयोग आहे का? नाही, मला कळतं की आजूबाजूला जे काही चाललंय त्यामुळे तू रागावलीस आणि तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. पण एक विचार कर ना, त्यांना कुठं माहिती आहे की दाभोळकर तुझे पप्पा आहेत म्हणून. तेव्हा आदिती, मी त्यांची बाजू घेत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्या गोष्टींचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. रजनी काय बोलत राहते, बोलू दे तिला. आपण ह्या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं. काका पण या गोष्टीचा किती इश्यू होतो तुम्ही बघितलं ना बाहेर. आता माझ्या पप्पांची काय इमेज आहे या लोकांसमोर. त्यात जय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मला मान्य आहे. जयने असं बोलायला नको होतं, मान्य आहे मला. आपण असं धरून चालू की जयने चूक केली आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुला असं खरंच वाटतं जय तुझ्या पप्पांचा अपमान करेल? वाटतं तुला? आता रजनी म्हणाली की जय असा वागला, जय असा बोलतो. पण जयला रजनीपेक्षा जास्त कोण ओळखतं? तू ना. पण तुला खरंच असं वाटतं? खरंच असं वाटतं का की जय पप्पांची इतका वाईट वागेल? आदिती, आपण असं धरून चालू की जयने चूक केली आहे, असं धरून चालू जयने चूक केली आहे. पण त्याच्या कामावर तुझा विश्वास आहे? काका आहे ना, विश्वास आहे ना. मग जय आपल्या कामामध्ये इतकी चूक करत असेल की त्यावरून त्याचं आणि दाभोळकरांचं पटत नसेल? काय आदिती, दाभोळकर जुनं काहीतरी उकरून काढत असतील, त्याचा याला राग येत असेल आणि रागाच्या भरात त्याच्या हातून काहीतरी चुकत असेल. काका तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय. मला माहिती आहे जय माझ्या पप्पांचा कधीच अपमान करणार नाही. पण काय झालंय ना, हल्ली जय खूप हायपर होतोय. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा विषयच नसतो. कधीही त्याला काहीही विचारा, काहीही सांगा, आमचा विषय कायम पप्पांपासूनच सुरू होतो. आणि जसं जयच्या विरोधात कोणी काहीही बोललेलं मी सहन करू शकत नाही ना, तसंच माझ्या पप्पांबद्दल सुद्धा कोणी काही बोललं तर मला आवडणार नाही. आदिती, जरा तो गोंधळला आहे, त्यामुळे त्याला आपल्याला समजून घ्यायला हवं. हो मान्य आहे ना, तेच करतेय मी काका. त्याची मनस्थिती कळतीये मला. पण मला त्रास होत नाहीये का या सगळ्याचा? उलट पप्पा आणि जय एकत्र काम करणार म्हटल्यावर मला इतका आनंद झाला होता. मला वाटलं होतं की झालं, आता सगळे गैरसमज दूर होतील, दुरावलेली नाती एकत्र येतील. पण नात्यांमधला दुरावा संपतच नाहीये. काका माझी ही एवढी इच्छा सुद्धा कधीच पूर्ण होणार नाही का? होईल, पूर्ण होईल. पण त्यासाठी वाद नको, संवाद व्हायला हवा. असं रागावून काही होणार नाही. तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं. नाही रे सुहास, आता कंटाळा आलाय मला. बरं मी काही बोलायला गेलो तर त्यांना पटत नाही आणि ते जे काही बोलतात ना ते ऐकवत नाही. कोण दाबून बुक्क्यांचा मारे, पण सांगायचं कोणाला? जय, मला वाटतं तू एकदा अदितीशी बोलायला हवं. तिच्याशी बोलतो तेव्हाच थोडंसं बरं वाटतं मनाला. पण ती तरी किती ऐकून घेणार माझं? काही झालं तरी शेवटी वडील आहेत तिचे. आणि आता तर ती बोलणंही टाळतेय माझ्याशी, सकाळपासून बोलत नाही. अरे पण न बोलून कसं चालणार आहे? हे बघ सुहास, मी सकाळपासून बोलायचा प्रयत्न करतोय, पण काहीही बोलायला गेलं ना तर लगेच वणवा पेटतो. त्यात आजूबाजूला रजनीसारखी लोक आहेतच भडका उडवायला. हे बघ जय, 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 तुला माहितीये दाभोळकर कोण आहे?
पण इतरांना नाही माहिती रे, त्यामुळे त्यांचं वागणं साहजिकच आहे. जय, तुला अदितीला समजून घेणं, तिला समजावणं गरजेचं आहे. अरे पण सुहास, आदिती समजूनच घेत नाहीये, तर आता मी काय करू? हे नाही, मी आता एक काम करतो, सरळ जाऊन त्यांच्या समोर उभा राहतो आणि त्यांना म्हणतो, मिस्टर दाभोळकर, हरलो मी. हा तुमच्या समोर उभा आहे, काय करायचं ते करा, मारायचं तर मारा, जे काही म्हणत असेल ना, जी काही भडास काढायची असेल ना, ती एकदाची काढून घ्या. किंवा तुम्ही शांत होण्यासाठी जे जे काही गरजेचं असेल ते करायला सांगा, मी ते सगळं करतो. पण नाही रे सुहास, रोजच्या रोज त्यांचं ते सगळं बोलणं ऐकून घेणं, त्यांना फेस करणं मला नाही आता शक्य. आणि म्हणे हे प्रोफेशनल. जय, जय शांत हो आधी. अरे कसा शांत होऊ मी? नाही, तू मला सांग, तो माणूस माझ्याकडे बघतही नाही, मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्षही देत नाही. बरं, मी जातो तिथे मीटिंगसाठी, प्रेझेंटेशनसाठी, तर त्याकडे लक्षच नसतं, वेगळाच काहीतरी मुद्दा. माझाच सासरा माझा उद्धार करत असतो. कोणासमोर? तर त्या रजनी समोर. बरं, मला एक कळत नाही, मी काय यांच्या घरात गेलोय का? यांच्या दारात नाही आलोय ना, कंपनीत आलोय कामासाठी. ते राहतं बाजूला, तर यांची पर्सनल भडास सगळी काढत राहतात रे माझ्यावर. बरं, मी त्यांचं सगळं मुकाट्याने ऐकून घ्यायचं का? तर हे माझे सासरे, आदितीचे पप्पा म्हणून. एखाद दिवशी ना सगळं मी असं ऐकवणार आहे त्यांना तोंडावर. मला हॅलो जय. सुहास, मी करतो तुला नंतर फोन. आधी मी वाद मिटवून संवाद घडवायला आलो होतो, पण टाळी एखाद्याने वाजत नाही. सुधारायचा प्रयत्न कर. काका, जय, ही काय झालं? तू अजून दाभोळकरांच्याच विचारत आहेस? जय, सोड ना, नको विचार करूस त्या माणसाचा एवढा. बरं, जाऊ दे. दाभोळकरांचा फोन आला होता, उद्या सकाळी जायचंय मीटिंगला त्यांच्याकडे. ही फाईल, याच्यामध्ये प्रिंटआउट्स आहेत, त्यांना त्यांच्या ब्रँडिंगचं मार्किंग हवंय ह्याच्यावर, मार्करने. आता खरं तर हे सगळं ईमेल करता आलं असतं, कम्प्युटरवर करता आलं असतं. मला माहित नाही त्यांना हार्ड कॉपीज का हवं. चित्र माणूस आहे. एनिवे, उद्या सकाळी आपण डिरेक्टली बँड्राला भेटूयात. हा, जय, शांत हो आता. आदिती, आदिती, हे बघ, तू माझं बोलणं ऐकून घेत नाहीयेस. अगं, तुझा काहीतरी गैरसमज होतोय आदिती. तू माझं बोलणं ऐकून तरी घे ना. मला काही ऐकायचं नाहीये. आतापर्यंत मी जेवढं ऐकून घेतलं तेवढं कमी होतं का? अगं, पण मी फक्त सुहासशी बोललोय. फक्त सुहासशी? याआधी फक्त नंदिनी मॅडमशी, फक्त याच्याशी, फक्त त्याच्याशी, असं करत करत प्रत्येकाशी बोलत सुटलायस तू. तुला जर मुभा दिली ना जय, तर तू भर चौकात उभा राहून माझे पप्पा किती वाईट आहेत
हेही सांगशील. आणि आताही मला सहन होत नाही हा. अगं पण मी पण सहनच करतोय ना त्यांचं वागणं. तुला ते दिसत नाहीये का? तुला फक्त माझं बोलणं दिसतंय आणि तेच खटकतंय. अदिती तू पण ना तुझ्या पप्पांसारखी हो ना. मी माझ्या पप्पांसारखीच हार्टलेस आहे, अरेगंट आहे. हेच म्हणायचंय ना. ठीक आहे मी. अदिती चप्पल तुटलीये. चल नवीन घेऊ चल. नकोय. अगं अशाने नाही लागणार ती. ऐक ना जरा. इथे जवळपास कोणी चप्पल शिवून देणारा मिळतोय का बघतो मी. ती दुसरी चप्पल पण दे. काही गरज नाही. अगं आदिती